नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे युनिक ब्लाउज डिझाईन। अगदी सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाउज पीसचा कपडा असे कपडा घेतलेला आहे। त्याच्यामधला आपण आता ब्लाउज पीस बाजूला ठेवून आपल्याला घ्यायचं आहे अस्तर। अस्तरवरती टाकायची आपल्याला माप। याप्रमाणे आपण घडी करून घेतली आणि पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्समध्ये आपल्याला कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजायचं आणि मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे। आणि इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे गळ्याला, छान असा बघा, असा गोल आकार द्यायचा आहे। रेषेच्या थोडंसं 1 इंच बाहेर येऊन पुन्हा रेषेत तो आकार मिळवायचा आहे। इथे मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा आहे कॅनव्हासवरती आखून ह्याप्रमाणे बघा। सेंटरला सुद्धा एक रेष आपल्याला मारून घ्यायची आहे। आता पिन काढून पुन्हा याला घडी मारायची अशी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। आता घ्यायचं आपल्याला ब्लाउज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आज डिझाईन दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही आहे, अगदी व्यवस्थित शिलाई मारायची, म्हणजे जसा आपण गळ्याला आकार दिला तसाच तो बरोबर तयार होईल। पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना तो असा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि सावकाश कट करून घ्यायचं आहे। कट करून झालं की असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे बघा। ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हे कट मारायचे। आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचे आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची। दापटीप देताना अगदी सावकाश आणि बोटाने कपडा व्यवस्थित करून मगच ती दापटीप आपल्याला पूर्ण करायची बघा। अगदी छान गळा आपला तयार झालेला आहे। कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। ह्या पद्धतीने अस्तर जॉईंट झालं की उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा घ्यायचा कट करून। अगदी सावकाश कट करायचं। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच पकडून वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची एक पट्टी, ती कमरेला लावायची म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची। अगदी छान अशी तुम्ही इथे कोणती लेस वापरू शकता। लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून एका बाजूने काय करायचं, अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे कुठेही खेचायची नाही आहे, म्हणजे सैल ठेवली की छान असा आकार आपल्याला लेसला देता येतो। त्याच्यामुळे लेस थोडीशी सैल ठेवून मगच लावून घ्यायची बघा। एक शिलाई मारून झाली की आपल्याला लगेच दुसरी शिलाई मारून लेस पूर्ण करून घ्यायची, छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची बघा। लेस लावून झालेली आपली। त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे कॉन्ट्रास्ट कपडा। 2 बाय 2 इंचाचा असा कॉन्ट्रास्ट कपडा घेऊन त्याला ह्याप्रमाणे आपल्याला त्रिकोण बनवून दोन्ही टोकं असे फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची बघा। ह्याप्रमाणे अगदी छान डिझाईन आपली तयार होते। शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला छान फिनिशिंग येते। अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। आता ही डिझाईन आपल्याला बघा ह्या पद्धतीने पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची।
त्याचं टोक करायचं आपल्याला लेसच्या बाजूला आणि ह्या बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अशी डिझाईन आपण पूर्ण गळ्यावरती लावून घेऊ. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बघा, ही डिझाईन लावून झाली की त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. जी आपण पहिले लेस वापरली तीच लेस इथे सुद्धा वापरणार आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण ही लेस लावून घ्यायची डिझाईनवरती. म्हणजे डिझाईनवरती जी शिलाई आपण मारली त्याच शिलाईवरती ही लेस आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची. लेस लावताना आपल्याला दोघं बाजूनी शिलाई मारायची, म्हणून अगदी व्यवस्थित लेस लावून घ्यायची आणि दोघं बाजूनी शिलाई मारून अगदी छान फिनिशिंग आपल्याला लेसला द्यायची. बघा, ह्या पद्धतीने आपली डिझाईन लावून झालेली आहे. आता आपल्याला छान असे लटकन बनवायचे. त्याच्यासाठी इथे आपण चौकोनी तुकडे घेतलेले, दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे. ह्याप्रमाणे असं त्रिकोण बनवून त्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, एक चौकोन घ्यायचा, त्याच्याबरोबर असं त्रिकोणामध्ये ही लेस आपल्याला ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने वरतून हा कपडा त्याच्यावरती फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण हा शिवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जी गळ्याला लेस लावली तीच इथे लावून घ्यायची. तुम्हाला वाटलं तर आणखी एक पदर इथे लेसचा लावून घ्यायचा, म्हणजे छान लटकन आपलं तयार होतं. इथे घ्यायची आपल्याला नॉड, ती ह्या पद्धतीने ठेवून असं फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. तिरपी शिलाई मारायची. उरलेला कपडा कट करून घ्यायचा आणि बघू शकता किती सुंदर लटकन आपलं तयार झालेलं आहे. असंच लटकन आपण हे दुसरं बनवून घेऊ. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करा. बघा, हा त्रिकोण असा पूर्ण शिवून घ्यायचा आणि इथे आपल्याला छान अशी हे लेस लावून घ्यायची. नॉट ठेवून ह्या पद्धतीने तिरपी शिलाई मारायची आणि सुंदर असं आपलं लटकन तयार झालेले. आता दोन्ही लटकन आपल्याला लावून घ्यायचे. वरतून 2.5 इंच मोजायचं आणि ह्या पद्धतीने दोघंही नॉड जॉईन करून घ्यायच्या. आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी. आणि जी डिझाईन आपण बनवली त्या डिझाईनवरती आपल्याला घ्यायचे मणी लावून. बघा, ह्या पद्धतीने आपण सगळ्या डिझाईनवरती आता मणी लावून घेऊ. अगदी सुंदर आणि कमी वेळामध्ये आपण डिझाईन बनवली. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. हे मणी आता आपण लावून घेतलेले. अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच छान व्हिडिओ उद्यासुद्धा बघूया. बाय बाय.